जे आहेत अमितेश कुमार यांनी एक अतिशय महत्त्वाचा असा नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि यातील महत्त्वाचा नियम सगळ्यांना खरं तर आवडेल असा नियम असा आहे की जर तुमची गाडी टो केली जात असेल तर ती करण्याआधी पोलिसांना भोंग्यावरून जाहीर करावं लागेल। तुमच्या गाडीची नंबर प्लेट, तुमच्या गाडीचं कुठली गाडी आहे हे त्यांना भोंग्यावरून जाहीर करावं लागेल आणि जर तो भोंगा ऐकून ती जी सूचना ऐकून तुम्ही तिथे पोहोचलात तर तुम्हाला कुठलाही फाईन न देता ती गाडी परत करण्यात येईल। जर तुमची गाडी टो करून नेत असेल आणि त्यावेळी जर तो भोंगा ऐकून तुम्ही तिथे पोहोचलात मात्र गाडी त्याआधीच पोलिसांच्या गाडी टोईंगच्या गाडीमध्ये टाकण्यात आली असेल तर मात्र तुम्हाला जो बेसिक फाईन असतो टोईंगसाठीचा तो जवळपास 200 रुपयाचा फाईन असतो तो द्यावा लागेल आणि नंतर तुम्हाला तुमची गाडी तिथेच परत करण्यात येईल। आणि जर पोलिसांनी ती गाडी उचलून नेली तरच मात्र तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला भोंग्यावरून जाहीर करूनही जर तुम्ही तिथे पोहोचला नाहीत आणि मग गाडी पोलीस स्टेशनला नेण्यात आली तर तुम्हाला गाडी सोडवण्यासाठी मात्र जो काही टोईंगचा फाईन असतो तो मात्र द्यावा लागणार आहे। त्यामुळे वाहन चालकांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यासाठी प्रत्येक टोईंग त्याशिवाय जर काही महत्त्वाचे नियम आहेत त्यामध्ये प्रत्येक टोईंग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीमध्ये उपनिरीक्षक पदाचा जो पोलीस अधिकारी आहे तो असलाच पाहिजे असाही महत्त्वाचा बदल यामध्ये करण्यात आलेला आहे। तसेच या टोईंगच्या गाडीमध्ये ई चलन म्हणजे त्याच ठिकाणी तुम्हाला ई चलन देण्यात येईल अशीही सोय करण्यात यावी आणि वॉकी टॉकी असला पाहिजे असे अनेक महत्त्वाचे नियम करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांसाठी हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। रेश्मा, निश्चित माधवी, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल।